तुमच्या खात्यात पैसे येत आहेत, पण उद्या हे पैसे थांबू शकतात का? सोशल मीडियावर रोज नवीन मेसेज येतात. KYC करा, फॉर्म परत भरा, नाव काढलं जाणार. पैकी खरं किती आणि अफवा किती? आपण लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत. नमस्कार. आजचा व्हिडिओ कोणताही अफवा पसरवण्यासाठी नाही. व्हिडिओचा उद्देश आहे अधिकृत माहिती, नियम आणि प्रत्यक्ष प्रक्रियेच्या आधारावर हा विषय समजून सांगणे. सर्वात प्रथम मी तुम्हाला 4 महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे तिसरा आणि चौथा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरू का झाली? सर्वात प्रथम पहिला पॉईंट, सरकारने ही योजना का आणली? पात्र महिलांना नियमित आर्थिक मदत देणे, त्यामुळे घर खर्च आणि आर्थिक स्त्रियाला आधार मिळू शकेल. दुसरा पॉईंट, मग एवढा गोंधळ का होतो? तर काही दिवसांनी नवीन मेसेज व्हायरल होतो. त्या शेवटची तारीख, सगळ्यांनी KYC करा, पैसे बंद होणार. वेळा हे मेसेज कृत नसतात, त्यामुळे कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवू नका. ठेवायचा असेल तर सर्वात प्रथम त्याची संपूर्ण माहिती काढा आणि कोणाजवळून माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यावर विश्वास करू शकता. तिसरा पॉईंट जो खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी खूप कारणीभूत देखील असू शकते आणि यामुळे तुम्हाला पैसे येणे देखील थांबू शकतात. पैसे का थांबू शकतात हे समजून घ्या. काही सामान्य कारणे असू शकतात. बघा, सर्वात प्रथम कागदपत्रामध्ये चुकी असू शकते किंवा बँक खात्याशी समस्या असू शकते, जसे की DBT लिंक नसणे, अकाउंट बंद पडणे किंवा अकाउंट मायनसमध्ये जाणे, अकाउंट फ्रीज होणे. अशा प्रकारची खूप समस्या असू शकतात बँक खात्याची समस्यामध्ये. पात्रतेशी संबंधित पडताळणी, पात्रते म्हणजे तुमचं KYC करताना KYC पेंडिंगमध्ये पडले असेल किंवा KYC करताना तुमचा फॉर्म सबमिट झाला नसेल किंवा तुमचा फॉर्म अप्रुव्हलसाठी पेंडिंगमध्ये असेल, असे देखील कारणे असू शकतात. सरकारकडून नियमामध्ये अधिकृत बदल, यामध्ये काही बदल देखील झालेले असतील, जे 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंत यांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो. अशा देखील प्रॉब्लेम असू शकतात. पण प्रत्येक लाभार्थीचे पैसे थांबतील असा निष्कर्ष काढणे हा खूप चुकीचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा चौथा पॉईंट आहे, तुम्ही काय करायला हवे आणि तुम्हाला कशामुळे पैसे मिळू शकतात आणि तुमचे पैसे कशामुळे देखील निघू शकतात किंवा नेक्स्ट हप्ता जे मिळणार आहे ते कशामुळे तुम्हाला मिळणार आहे. तर हा पॉईंट लक्ष देऊन ऐका. हे आधार कार्ड आणि बँक तपशील हे योग्य आहेत का तपासा. जर तुमचे बँक कार्ड आणि हे सर्व व्यवस्थित असेल तर ते एकदा चेक करून घ्या. अधिकृत सूचना आल्यावर KYC किंवा इतर प्रक्रिया करा. जर KYCचे डबल जर तुम्हाला काही ऑप्शन वगैरे मिळाले किंवा सरकारकडून माहिती वगैरे आली तर तुम्ही KYC डबल देखील करू शकता. कोणालाही पैसे देऊन काम करून घेऊ नका. अधिकृत सरकारी माहितीवर विश्वास ठेवा. योजनेबद्दल सर्वात मोठी समस्या म्हणजे माहितीपेक्षा अफवांवर जास्त लोक भरोसा करतात. त्यामुळे प्रत्येक व्हायरल मेसेज खरा असेलच असे नाही. योग्य माहिती तपासा आणि मगच पुढील पाऊल उचला. तुम्हाला सरकारी योजना, पीक विमा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांची पडताळलेली माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेत पैसे कोणत्या कारणामुळे थांबू शकतात हा विषय सविस्तर समजून घेऊ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.